हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला 5 ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे. खूप लेटेस्ट आणि खूप सुंदर डिझाईन आहेत. तर मी थोडा पण वेळ न घालवता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. मी एक एक करून तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता. पहिला हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती गोल्डन कलर दोन्ही मिक्स आहे. तर ह्याच्यासाठी मी लेस वगैरे काहीही लावलेलं नाही, फक्त सेप बनवलेलं आहे. हे बघा, खूप सुंदर अशी डिझाईन बनवून मी रेडी केलेली आहे इथे. आणि इथे नॉट टाकलेले आहे मी झिगझॅग टाईपमध्ये, आणि इथे बांधायसाठी मी फ्लॉवर बनवलेलं आहे. या साईडला मी 3 बटन लावलेत आणि इथे खालच्या साईडला मी 4 बटन लावलेले आहेत. हे जे हात कस्टमरने मला शॉर्टच सांगितले होते, त्याला काही डिझाईन वगैरे नव्हती सांगितली, तर मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलेलं आहे. आणि पुढच्या साईडला तुम्ही बघू शकता, हा 2 पीस कटोरी ब्लाऊज आहे. तुम्हाला जर माझ्या 2 पीस कटोरीचं कटिंग बघायचं असेल तर तुम्ही माझ्या मराठा पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. तिथे मी 1 टक्सपासून 2 पीस कटोरी कशी रेडी करायची हे तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचे दोन्ही व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही तिथून बघू शकता. हा बघा, हा ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर लुक वाटतं. कधी कधी ब्लाऊज खूप किचकट असतात, तर अशा वेळेस काय करावं हे समजत नाही, तर तुम्ही अशा प्रकारचं पॅटर्न बनवू शकता तुम्ही. कारण ह्याला लेस वगैरे लावले तर खूप ओव्हर वाटेल, म्हणून मी ह्याला सिम्पलच ठेवलेलं आहे. घातल्यानंतर खूप सुंदर लुक दिसतं याचा. हा नेक्स्ट ब्लाऊज आहे. हा रेड कलरचा ब्लाऊज आहे. ही जी साडी आहे ती ग्रीन कलरची साडी आहे, पेशवाई साडी आहे. तर ह्याचा तुम्ही बघू शकता बोटनेक बनवलेला आहे. बोटनेक बनवून त्याला नेट लावलेलं आहे. हे बघा, ट्रान्सपरंट गळा बनवलेला आहे मी इथे, नेट लावलेलं आहे. आणि साईडून मी लेस लावलेलं आहे गोल्डन कलरची. मध्ये साडीचा थोडासा कपडा काढून ग्रीन कलरचा स्ट्रिप्स लावून त्याच्यावरती बटन्स लावले आहेत रेड कलरचे. आणि खालच्या साईडला बो बनवून त्याला 2 स्ट्रिप्स बनवलेले आहेत. खूप सुंदर हा पण ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर वाटणार आहे. ही जी साडी आहे ती ग्रीन कलरची आहे. हे जे स्लीव्स तुम्ही बघू शकता मी लॉंगमध्ये बनवलेले आहेत, आणि हाताला अशी डिझाईन बनवली आहे. ग्रीन कलरचा साडीमधला कपडा काढून बनवलेली ही डिझाईन आता सध्या खूप ट्रेंडमध्ये चाललेली आहे. तर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर तुम्ही त्याचा फोटो काढून घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या टेलरला सजेस्ट करू शकता की अशामध्ये डिझाईन तुम्हाला बनवायला. बॅक डिझाईनचा पण तुम्ही फोटो घेऊ शकता. आणि जर तुम्ही स्वतः स्टिच करत असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती ह्याचं कटिंग आणि स्टिचिंग आहे, तिथून तुम्ही हे कटिंग करून ब्लाऊज कसं स्टिच करायचं ते मी पूर्ण सविस्तर दाखवलेलं आहे. तर तिथून तुम्ही बघू शकता आणि कटिंग करून ब्लाऊज स्टिच करू शकता. हा पण 2 पीसच कटोरी आहे फ्रंटला. हे सगळे ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत. हा बघा, खूप सुंदर असं लुक रेडी केल्यानंतर ब्लाऊजचं झालेलं आहे. खाली बो लावून मी त्याला 2 ठिकाणी स्टिच केलेलं आहे, कारण तो बो एकदम प्रॉपर बसायला हवा म्हणून, आणि स्ट्रिप्स लावलेले आहेत. हा पण ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर आणि छान वाटणार आहे. हा पिंक कलरचा ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकता. ही जी साडी आहे ती ब्लॅक कलरची आहे. तर ब्लॅक कलरची साडी आहे म्हणून मी ह्याच्यावरती ब्लॅक कलरची लेस लावलेली आहे. आणि मध्ये इथे हाफ सर्कलची डिझाईन मी बनवलेली आहे आणि त्याच्यावरती ब्लॅक कलरची लेस फिरवलेली आहे. आणि हे जे मध्ये आहेत ते फ्लॉवर बनवून मी लावलेले आहेत. तुम्ही बघा, फ्लॉवर लावलेले आहेत. त्याच्यावरती मध्ये नॉटची मी डिझाईन बनवलेली आहे त्या फ्लॉवरच्या मधील, आणि त्याच्यावरती मी मनी अटॅच केलेले आहेत. इथं मध्ये एक फ्लॉवर बनवून मी त्याच्यावरती बटन अटॅच केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला अजून खूप सुंदर लुक आलेलं आहे. इथे 2 लटकन लावलेले आहेत आणि त्याला मनी अटॅच करून लावलेले आहेत. आणि ह्या 2 स्ट्रिप्स बनवलेले आहेत. हा पण बोटनेक आहे, खूप सुंदर. हा पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. आणि हे जे स्लीव्स तुम्ही बघू शकता, हे आता जे ट्रेंड चालू आहे त्याच्यानुसारच मी हे जे स्लीव्स बनवलेले आहेत, हे बघा. आणि ह्याला लटकन लावून इथे मी 2 मनी लावून अटॅच केलेले आहे. ब्लॅक कलरची लेस फिरवलेली आहे आणि ही फ्रिल लावलेली आहे. हे जर पण कटिंग माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे. ह्याचे 2 पार्ट आहेत आणि 2 पार्ट करून मी त्याला अटॅच केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ब्लाऊजच्या बॅक साईडचे 2 पार्ट करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला स्टिचिंगसाठी किती एक्स्ट्रा वाढवायला पाहिजे ते मी माझ्या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हीला जर हा ब्लाऊज आवडला असेल आणि शिवायचा असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तिथून त्याचं कटिंग आणि स्टिचिंग तुम्ही बघू शकता. हे बघा, फ्रंट साईडला हा 2 पीस कटोरी आहे.
ही जी साडी आहे ती ब्लॅक कलरची आहे. ब्लॅक आणि पिंकचं कॉम्बिनेशन खूप छान वाटतं घातल्यानंतर. तर तुम्हाला हा गळा आवडला असेल तर तुम्ही ह्याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. हा गळा घातल्यानंतर खूप सुंदर लुक येणार आहे. हा बघा, हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे. खूप सुंदर बोटनेकची डिझाईन बनवून मी रेडी केलेली आहे इथे. आणि ह्याला इथे नाडी मी लावलेली आहे. ही आपण नाडी सोडून बांधू शकतो आपल्याला जशी फिटिंग हवी त्याच्याप्रमाणे. आणि हे जे हुक आहेत ते बॅक साईडला हुक आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. इथे मी ट्रायंगलची लेस बनवून ट्रायंगलची लेस लावलेली आहे आणि मध्ये एकदम नाजूक लेस घेऊन 2 पट्ट्या बनवलेल्या आहेत आणि खालच्या साईडला पण ट्रायंगलची लेस लावलेली आहे. त्या कस्टमरनी मला व्हिडिओ एक पिक पाठवला होता ह्याचा ब्लाऊजच्या डिझाईनचा, तर त्याच्यानुसार मी त्यांना बनवून ब्लाऊज रेडी केलेला आहे. आणि हे जे स्लीव्स आहेत ते त्यांनी मला त्यांनी म्हणजे एक फोटो पाठवलेला, त्याच्यानुसार मी हे जे स्लीव्स बनवलेले आहेत. खूप सुंदर स्लीव्स झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. अंब्रेला कटिंगमध्ये मी ह्याला कट केलेलं आहे आणि ब्लॅक कलरची लेस लावलेली आहे. आणि इथे स्लीव्सला तुम्ही बघू शकता मी कटिंग करून त्याला लावलेले आहेत. तर हे सुद्धा घातल्यानंतर खूप सुंदर लुक त्याचं येतं. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, तुम्हाला जर हा गळा आवडला असेल तर तुम्ही ह्याचा फोटो किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि अशामध्ये तुम्ही ब्लाऊज स्टिच करू शकता. ही ट्रायंगलची लेस आहे ती खूप इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होते. हे जे ब्लाऊजचं नेट आहे ते मी आणलेलं आहे आणि लेससुद्धा मी आणलेलं आहे. तर तुम्ही जर काही मटेरियल आणलं ब्लाऊजचं तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस तुम्ही ब्लाऊजमध्ये लावू शकता. हा फ्रंट साईडला 2 पीस कटोरी आहे. हा बघा, हे जे हात खूप सुंदर झालेले आहेत आणि हा ब्लाऊज घातल्यानंतर पार्टीवेअर ब्लाऊज असतो तशा टाईपमध्ये घातल्यानंतर वाटणार आहे. तर तुम्हाला माझा हा ब्लाऊज कसा वाटला आणि तुम्हाला माझी कुठली डिझाईन आवडले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर जी डिझाईन आवडली असेल ते त्याचं कटिंग वगैरे सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे. तिथून तुम्ही बघून कटिंग करून सेम पॅटर्नमध्ये ब्लाऊज शिवू शकता. हा पण एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे, त्याच्यावरती गोल्डन कलरचे स्पॉट आहेत. तर तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला डिझाईन दिसेल की नाही माहीत नाही, पण हा शंकरपाळी टाईपमध्ये ब्लाऊज शिवलेला आहे मी आणि त्याला ब्लॅक कलरची पोटली बटन लावलेले आहेत. हे बघा, खूप सुंदर अशी डिझाईन इथं रेडी झालेली आहे. इथे मी वरती एका साईडला बटन लावलेलं आहे ओपन करायसाठी आणि खालच्या साईडची नॉड आहे ती मी फिक्स केलेली आहे आणि वरती त्याला फ्लॉवर टाईपमध्ये बनवून गाठ मारलेले आणि खाली लटकन हॅवी टाईपमध्ये बनवलेले आहेत. आणि हे जे स्लीव्स आहेत ते मी शॉर्टच ठेवलेले आहेत, लाँग नाही केलेत, कारण कपडा कमी असल्यामुळे त्याचे स्लीव्स लाँग नाही झालेत. हा पण फ्रंटला 2 पीस कटोरी आहे. जेवढे त्या कस्टमरचे ब्लाऊज असतात ते सगळे 2 पीस कटोरीमध्येच ते घालतात. तर त्यांच्या म्हणण्यानुसार मी हा ब्लाऊज रेडी केलेला आहे. त्यांनी सगळे हे गळे मला व्हॉट्सअपला पाठवले होते, तर त्याच्यानुसार मी त्यांना बनवून माझी ऑर्डर कंप्लीट केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता ब्लाऊजला खूप सुंदर लुक येते. हे अशा टाईपमध्ये जर ब्लाऊज असतील तर त्याला तुम्ही फक्त शेप देऊनसुद्धा खूप छान आणि सुंदर लुक बनवू शकता. लेस वगैरे लावलं तर खूपच किचकट डिझाईन वाटून जाते आणि खूप ओव्हर असल्यागत वाटते. तर अशामध्ये जर तुम्हाला ब्लाऊज आले तर तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन तुम्ही बनवू शकता. तर माझे सगळे ब्लाऊजचे डिझाईन मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर ह्याच्यामधले तुम्हाला कुठल्या ब्लाऊजची डिझाईन सगळ्यात जास्त आवडली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळं काय होईल, तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन खूप इझिली भेटले जातील. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.